राम राम मंडळी, दुर्गा सप्तशतीच्या 8व्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्लोक 53 ते 63 अर्थासहित. तान् विषण्णान् सुरान् दृष्ट्वा चंडिका प्राह सत्वरा उवाच कालीं चामुण्डे विस्तीर्णौ वदनं कुरु मच्छस्त्रपातसम्भूतान् रक्तबिन्दून् महासुरान् रक्तबिन्दुः प्रतिच्छत्वै वक्त्रेणानेन वेगिना भक्षयन्ती चररणे तदुत्पन्नान् महासुरान् एवमेष क्षयन् दैत्यः क्षीणरक्तो गमिष्यति भक्ष्यमाणास्त्वया चोग्रा न चोत्पत्स्यन्ति चापरे इत्युक्त्वा तान् ततो देवी शूलेनाभिजघानतं मुखेन काली जगृहे रक्तबीजस्य शोणितं ततो सा वाजघानाथ गदया तत्र चण्डिकां न चास्या वेदनाय चक्रे गदापातोल्पिकामपि तस्याः तस्य देहात्तु बहुशुस्रावशोणितं यतस्ततस्तद्वक्त्रेण चामुण्डा सम्प्रतीच्छति मुखे समुद्गता येस्या रक्तपातान् महासुराः तांश्च खादाथ चामुण्डा पपौ तस्य च शोणितं देवी शूलेन वज्रेण बाणैरसिभिर्वृष्टिभिः जघान रक्तबीजन्तै चामुण्डा पीतशोणितं सपपात महीपृष्ठे शस्त्रसङ्घसमाहतः नीरक्तश्च महीपाल रक्तबीजो महासुरः ततस्ते हर्षमतुलमवापुस्त्रिदशान्नृप तेषां मातृगणो जातो ननर्ताश्रुमदोद्धतः. ओम श्री मार्कंडेय पुराणे श्री जगदंबार्पणमस्तु. देवांना भीतीने उदास झालेले पाहून चंडिका देवी हसली आणि कालीला म्हणाली, हे चामुंडे, तू आपलं तोंड पसरून विस्तीर्ण कर आणि माझ्या शस्त्रप्रहारामुळे रक्तबीजाच्या अंगातून पडणारे रक्तबिंदू आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या महान राक्षसांना तू आपल्या या वेगवान मुखाने खाऊन टाक. या प्रकारे रक्तापासून निर्माण झालेल्या त्या राक्षसांना भक्षण करत रणांगणावर तू भ्रमण कर. अशा प्रकारे हा राक्षस क्षीण रक्त होऊन नष्ट होईल. त्या भयंकर राक्षसांना तू खाऊन टाकलंस म्हणजे पुन्हा दुसरे नवीन उत्पन्नच होणार नाहीत, असं त्या कालीला सांगून नंतर ती चंडिका देवी त्या राक्षसाला शूळाने मारू लागले. काली देवी रक्तबीजाचं रक्त तोंडाने पिऊ लागली. तेव्हा तो रक्तबीजही चंडिकेला गदेने मारू लागला. परंतु त्या गदापाताने देवीला थोडीही वेदना झाली नाही. रक्तबीजाच्या घायाळ शरीरातून खूप रक्त वाहू लागलं. पडत असलेले रक्त चामुंडा आपल्या तोंडाने पिऊ लागले. तिच्या मुखातही रक्तापासून जे महान राक्षस उत्पन्न झाले त्यांनाही चामुंडा खाऊ लागली आणि त्या रक्तबीजाचं रक्तही पिऊ लागले. त्यानंतर कौशिक देवीने शूल, वज्र, बाण, तलवार आणि दुधारी तलवारीने चामुंडाने रक्त पिऊन टाकलेल्या अशा त्या रक्तबीज राक्षसाला ठार मारलं. हे राजा, या प्रकारे अनेक शस्त्रांच्या प्रहाराने जखमी झालेला आणि रक्तहीन झालेला तो महादैत्य रक्तबीज भूमीवर पडला. हे राजा, तेव्हा सर्व देवांना फार आनंद झाला आणि मातृगण त्या राक्षसाच्या रक्तप्राशनाने बेभान होऊन आनंदाने नृत्य करू लागले. या प्रकारे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतर कथेतील देवी महात्म्यामधील रक्तबीज वध नामक 8वा अध्याय संपूर्ण झाला. श्री जगदंबार्पणमस्तु. मंडळी, आपल्याला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.